श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवघरातील दिव्याच्या वातीचे पूर्ण जळणे किंवा अर्धवट विझणे कोणता संकेत देते? हे गुप्त संकेत तुम्हाला माहीत असावेत. हे शुभ किंवा अशुभसुद्धा असू शकतात. तुम्ही देवघरात दिवा लावता का? मग एकदा नक्की पहा, दिवा अख्खा जळतो की अर्धवट विझतो. कारण देवघरातील वातींच्या जळण्यामागे दडलेलं असतं एक गूढ सत्य, संकेत, जे तुमच्या आयुष्याचं भविष्य सांगतं. शुभ की अशुभ, देव खुश की नाराज, या गूढ घटनांच्या मागे दडलेला आहे दैवी इशारा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्हाला समजणार आहेत त्या 11 गुप्त सूचना ज्या वातींच्या अग्नीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतात. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांमध्ये हा व्हिडिओ शेअर देखील करा. शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी, यशस्वी आणि समाधानी हो. चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला देखील विसरू नका. पूर्ण वातीचा अखंड तेजस्वी दिवा, देव प्रसन्न होतो. जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावता आणि ती वातीची ज्योत अखंड, स्थिर आणि तेजस्वी दिसते, तेव्हा समजा त्या दिव्याच्या प्रकाशाने तुमचं संपूर्ण देवघर उजळून निघतं. मग हा संकेत समजावा की तुमच्यावर देव प्रसन्न आहे. तुमच्या इच्छांची पूर्तता लवकरच होणार आहे. घरात शांती, सौख्य आणि समृद्धीचं आगमन होणार आहे. हा असतो लक्ष्मी मातेचा गुप्त आशीर्वाद. नंबर 2, वातीचं अचानक अर्धा भाग विझणं. समजा देव नाराज आहेत. जर दिवा लावल्यानंतर वातीचा केवळ अर्धाच भाग जळतो, ज्योत मंद होते आणि अचानक विझते, तर हे संकेत असतात घरात कोणीतरी नकारात्मक ऊर्जेचा बळी ठरतोय. देव नाराज आहे. तुमचं मन अस्थिर आहे. शुद्ध भावनेने पूजा केली नाही. अशा वेळी ध्यान करा. देव प्रसन्न करण्यासाठी भावनेने पूजा करा, दिखावा नाही. नंबर 3, ज्योत कधी उजवीकडे वळते तर कधी डावीकडे. ह्याचे संकेत काय? देवघरातील दिव्याची ज्योत जर उजवीकडे झुकते तर हे धनलाभाचे संकेत असतात आणि जर डावीकडे झुकली तर सावध व्हा. घरात वादविवाद, नुकसान किंवा कुणाचं वाईट डोकं घरावर आहे. अशा वेळी घरात दररोज गंगाजल, तुळशीचे पाणी शिंपडा. नंबर 4, दिवा सतत विझतो. नकारात्मक शक्तींचं अस्तित्व असतं. जर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी दिवा पुन्हा पुन्हा विझतोय, तर हा एक रहस्यमय इशारा आहे घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय आहे याचा. कदाचित कुणाची दृष्ट लागली आहे अथवा घरात कुठेतरी वास्तुदोष आहे. यावर उपाय म्हणजे रोज कापूर आणि लवंग जाळा. देवघरात कधीही अंधार होऊ देऊ नका. नंबर 5, वातीचा धूर सरळ वर जात असेल तर याचा शुभ संकेत असतो. वातीचा धूर जर थेट वर जात असेल तर ते शुभ फळाचा संकेत आहे. धन, सुख, शांती आणि आरोग्य तुमचं वाट पाहते. पवित्रतेने केलेल्या पूजेचा परिणाम हे असतो. अशा दिवशी तुमच्या मनात जे संकल्प असतील ते पूर्ण होतात. नंबर 6, दिव्याभोवती गोलाकार धूर तयार होतो. कोणीतरी मृत आत्मा जवळ आहे अशी चाहूल लागते. हे संकेत फार गूढ असतात. जर दिव्याभोवती धुराचा गोल आकार फिरत असेल तर समजावं कोणीतरी आत्मा त्या ठिकाणी आहे. तो काही सांगू इच्छितोय. अशा वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. नंबर 7, दिवा पुन्हा पेटतो. चमत्कार की संकेत? कधीकधी वाऱ्यामुळे किंवा स्वतःहून दिवा विझतो पण नंतर अचानक पुन्हा पेटतो. हा फार गूढ संकेत असतो. हा देवाचा चमत्कार असू शकतो की मी आहे तुझ्यासोबत हा इशारा असतो. अशा वेळी भावनांनी भरलेलं मन शांत ठेवा आणि फक्त नतमस्तक व्हा. नंबर 8, जर वातीची ज्योत नाचते, कोणाची तरी नजर असते. जर वातीची ज्योत स्थिर न राहता नाचते, दिवा हलतो, तर समजावं की कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. कदाचित दृष्टसुद्धा असू शकते. दिवा लावताना तिळाचे तेल आणि एक लवंग वापरल्यास नजर उतरते.
नंबर 9. देवघरातील दिवा नित्य जळत नसेल, घरात लक्ष्मीचा राग जाणवतो. जर घरात दररोज दिवा लावत नाही तर लक्ष्मी मातेचा कोप होतो. ती घर सोडते. तिचा प्रिय काळ म्हणजे पहाट आणि संध्याकाळ. यावेळी जर दिवा लावलाच नाही तर ती नाराज होते. नंबर 10. वातीचा शेवटपर्यंत न जळता विझणं म्हणजे अपूर्ण कर्मांचा संकेत. दिवा जर शेवटपर्यंत न जळता विझला तर याचा अर्थ तुमचं एखादं कर्म, संकल्प अपूर्ण आहे. देव तुम्हाला काहीतरी पुन्हा विचारायला सांगतोय. पुन्हा एकदा मनाने, श्रद्धेने दिवा लावा आणि मनात स्पष्ट प्रार्थना करा. नंबर 11. एकाच वातीचा दिवा 2 ज्वालांनी जळणं ही विशेष कृपा असते. हा एक अद्भुत चमत्कार मानला जातो. जर एकाच वातीचा दिवा 2 ज्वालांनी पेटला असेल तर देव स्वतः तुमचं रक्षण करत आहे. तुमच्या घरावर त्याची विशेष कृपा आहे. हा काळ आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा. देवघरातील वाती फक्त प्रकाश देत नाहीत, त्या तुमचं नशीब, भविष्य आणि दैवी संकेत देखील सांगतात. या गूढ गोष्टी लक्षात ठेवा. शिवाय देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण वातीच्या ज्वालेतून देव आपल्याशी बोलतोय. हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांनाही हे संकेत समजू शकतील. आणि हो, अशाच धार्मिक, रहस्यमय आणि प्रभावी माहितीसाठी आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.